तर स्टॅनलीचा डब्बा तर उघडावा लागेलच. अमोल सर, आत्तापर्यंत तुम्हाला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही पाहिलंय. यामध्ये एका बेदरकार व्यक्तीची भूमिका करताना तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा होता? आणि रितेश सरांच्या दिग्दर्शनाखाली स्वतः एक दिग्दर्शक असताना तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? नमस्कार नमस्कार नमस्कार. डब्बे कोणी उघडू नका. असं आहे की ही बार्गेनच नव्हती. कारण रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जिनिलिया, दे आर माय डिअर फ्रेंड्स. आणि त्यांची जी दोन मुलं आहेत, ते दोन रत्न, राहिल आणि रियान, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती, त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले. आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या. दोघंही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. तो आणि ती आमची दोस्ती, मैत्री जी आहे ती आता is going to go to eternity, because that is the bond that actually I said yes to, that the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jilbi and samose. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I am seen in OTT here or there. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट, आणि त्यावर ही इज गिविंग मी सच इम्पॉर्टन्स. आणि द ग्राफिक वे दॅट ही डिस्क्राइब द सीन्स ऑफ आदिल शाह, I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे. आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा दॅट हॅपन्ड, आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी, आय न्यू इट दॅट ज्योती देशपांडे अँड जिनिलिया डिसूजा हॅज अ विनिंग तिकीट. And then, of course, to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. होय. त्यांनी जी त्यांचा स्टडी एक, त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं, आणि तिसरं पिच परफेक्ट. ॲक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला, म्हणजे 63 वर्षाचा जुना बॉल आहे, टाकतात. पण ते बोलले, नाही सर थोडं असं, नाही थोडं बघा ना, सोडणार नाही माणूस हा तुम्हाला. दॅट्स अ हॉलमार्क ऑफ अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग अँड सेन्सिटिव्ह डिरेक्टर. आय लव्ह हिम. आय लव्ह रितेश देशमुख, जिनिलिया अँड द टू बेबीज टू डेथ. I hope it continues all my life. गॉड ब्लेस यू. Thanks. थँक्यू सो Yeah. मच. आणि कवी, गीतकार, अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही. तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावास अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला 2 ओळी अशा सुचतात की, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्मालो. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे
की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही, परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला आणि सुदैवाने एक कोणीतरी म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेम आहे. भाऊ म्हणले की असं असं आहे, तुम्ही येता का? आणि मी आलो आणि मी काम केलं आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतलं एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे आणि अशा चित्रपटाचा राजाच्या आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख ज्यांचे शब्द मी बोललो आहे, आणि रितेश भाऊ आणि जनलिया वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहीत नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही, 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू, ही फार मोठी गोष्ट आहे. इट विल बी अ प्लेजर वॉचिंग यू ऑन बिग स्क्रीन. जितेंद्र, पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू, इतकं भरभरून मनातलं बोललास. मला रितेश सर आणि जेनेलिया मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद, धाकधूक, हुरहुर सगळंच दिसतंय. मी त्यांच्याकडे येणार आहे. आपण जनरली कुणाचं कौतुक करत असतो आणि ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची टर्म आहे, आपल्याला माहिती आहे, पण ही टर्म बदलायला काहीसं बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल, कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघंही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होते म्हटल्यानंतर त्यातल्या या अँथमचा आणि आय एम शुअर अजूनही काही गीतं आणि या सगळ्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आत्ता जे ट्रेलर पाहिलं आहे, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतरसुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतरसुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स अ लॉट. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येते, काय ना आमच्यासाठी समहाऊ हे सगळे कलाकार आहेत, की मातब्बर आजच बघतो आम्ही, जिजाऊच बघतो आम्ही, शहाजीराजेच बघतो. तेव्हा जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचं मुडकं आणून द्या, आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊंनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं, कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातले तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो, तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा परतावा. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो, कारण ऐकून, वाचून, बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून
तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचं आहे, ही छोटी गोष्ट झाली हो फार, ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. नंतर तसं आमच्याकडे काही नाही हो. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलोय आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करत होतो, आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्त्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्यांनी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन, त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे वनच्याही डे वनपासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं, सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. अजय सर, तुमच्या मनात आत्ता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना, मराठी जनांच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवलीत. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला असं वाटतं अजय सर, अतुल सर, तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावूक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल कायम मनात भावना ठेवता आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, जी ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा होता? त्या आहेत ते आणि आपल्या शब्दामध्ये मांडल्या, आपल्या अश्रूमधून मांडल्या. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले किंवा कसे शिवाजी महाराज आहे ना, इतक्या आपल्या लहानपणी कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि
आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती या निमित्ताने आता पूर्ण होतंय ते स्वप्न. त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केला आहे. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल ते, की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना, सगळेजण आपोआप आपलं एकीकडं जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येकजण अतिशय प्रामाणिकपणे अतिशय हात जोडलेच जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूडमधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केला आहे. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले हे कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आत्ता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणो कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाचीच इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकीच आहोत, जसं जितूनी सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झाला आहे. आणि अशा माणसाचं आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, ते तुम्ही आत्ता काय ते चाललंय ते मिलेनियम, जेनझी, कोणी जे काय असेल ते बघा जरा आत्ताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तोच त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो. आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल रितेशजी आणि जिनेलिया वहिनी तुमचं खरोखर खूप मनापासून आभार. थँक्यू अतुल सर. आत्ताच तुम्ही जेनझीचा उल्लेख केलात आणि आजकाल सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून जिओ स्टुडिओजने धुरंदर बनवला. धुरंदरचा भाग 2ही आपण पाहिला. पण ज्यांना ओजी रणधुरंदर म्हटलं जातं अशा महाराजांवरचा हा चित्रपट कित्येक पटीनं यशस्वी होईल आणि सगळ्यांच्या मनात पोहोचेल यामध्ये कुठलीच शंका नाही. जेनेलिया मॅमकडे मी येणार आहे. जसं मगाशी उल्लेख झाला बोलताना की सेटवर रितेश सरांची भूक त्यांची कशी आहे, कधी आहे आणि ती भागवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, एक माऊलीच्या रूपामध्ये ऑलमोस्ट, एक पार्टनर म्हणून. तसंच सगळ्या शिवभक्तांची भूक ज्यांनी निर्मात्या म्हणून त्यांची महती सांगून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. मुंबई फिल्म कंपनीतर्फे निर्मात्या म्हणूनही आपण काम करताय. सईबाई राणीसाहेबांची पण भूमिका करताय. या दोन्ही भूमिका आणि बायकोची भूमिका हे कसं मॅनेज केलं तुम्ही? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? नवरा चांगला आहे ना.
लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस, आपके लिए कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमस्ते, खूप खूप इमोशनल आहे, सो आय वॉन्ट टेक टू मच टाईम, बट ऑल आय कॅन से इज थँक यू सो मच एव्हरीवन. थँक यू फॉर मेकिंग दिस ड्रीम पॉसिबल. थँक यू. अँड थँक्स टू everyone right here who's been my strength, from Sandeep, Nandita, the whole team, Jayarishi, Manashi, Nikhil Kovle, Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mapuskar. I don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, art team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the everyone, Chandani, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. जेनेलिया मॅम, ही पॉझिटिव्हिटी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही आपल्या सगळ्यांना जाणवेलच, आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे. राजा शिवाजी नाउ पार्ट ऑफ योर स्लेट. आपके लिए ये फिल्म करने का मोटिवेशन क्या था, और हाउ वाज योर एक्सपीरियंस विद दिस फिल्म? First of all, thank you everyone for your support through all my body of work. You have been supporting our films for a very long time. आप हमारा साथ दे रहे हैं and हमारे लिए battles लड़ रहे हैं, and हमने वो धुरंधर में भी देखा है, और हमारी आवाज़ को आप ऑडियंसेस तक पहुंचा रहे हैं. सो उसके लिए बहुत बहुत बड़ा धन्यवाद. ये फिल्म रितेश और मैं काफ़ी टाइम से, आई थिंक हम 5-8 साल से बात कर रहे हैं. इस फिल्म मैंने जियो स्टूडियोज़ 2018 में सेटअप किया था, और उस टाइम से हम लोग ये फिल्म के बारे में बात कर रहे थे. एंड आई यूज़ टू टेल रितेश कि इसका टाइम आएगा, हम बनाएंगे. एंड कपल ऑफ इयर्स अगो हमने डिसाइड कर लिया कि हम इसको बना रहे हैं. एंड मैंने ये हमेशा आपको कहा है कि मेरा फोकस रहता है थ्रू आवर फिल्म्स हम कैसे हमारे कंट्री को, हमारे कल्चर को, हमारे हिस्ट्री को, हमारे माइथोलॉजी को कैसे सेलिब्रेट करें. अमेरिका ये खूब अच्छे से करता है, और हम थोड़ा कुछ साल पीछे रह गए थे टू फाइंड द राइट वॉइसेस एंड ब्रिंग दोज टू द ऑडियंसेस. हम बहुत सारी कहानियाँ सुनते हैं, ऑलमोस्ट 1000 स्क्रिप्ट्स अ ईयर, उसमें से हम 6-7 बना पाते हैं. एंड आई थिंक एवरीवन हैज़ सेड दैट रितेश इज़ अ वंडरफुल हार्ट, a wonderful human being, and I will second that. I will first that actually. बहुत 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 ही अच्छा इंसान है, एंड उसकी नीयत बहुत ही बढ़िया है एंड बहुत ही करेक्ट है. एंड ये मैंने धुरंधर के जब मैं धुरंधर के बारे में बात कर रही थी, मैंने यही कहा था कि जब द इंटेंट इज़ करेक्ट, द पर्पस इज़ करेक्ट, एंड करेक्ट लोग वही पर्पस में जुड़ जाते हैं और करेक्ट इंटेंट के साथ जुड़ जाते हैं, तो रिज़ल्ट हमेशा बढ़िया होता है. भले ऑन पेपर it makes absolutely no sense, and on paper it looks like you're a mad woman. तो मुझे mad woman बनना कबूल है. अगर हम ऐसे इंटेंट के साथ just look at संजू, अभिषेक, अजय, अतुल, विद्या, I mean Janelia, everybody on the film who's standing on the stage as well as who's not standing on the stage, वो ही इंटेंट, वो ही पर्पस के साथ, वो कॉमन गोल के साथ वी हैव पंच्ड अबव आवर वेट. एंड बाकी ऑडियंस के ऊपर है. एंड आई एम श्योर, मैं हमेशा कहती हूँ कि हम लोग ऑलवेज, हमने ये स्टेज पे भी सुना है कि हिंदी, मराठी, मेरी हमेशा कोशिश रहती है कि कोई कहानी की भाषा नहीं होती, वो कहानी एक इमोशन होता है. वो इमोशन के लिए भाषा की ज़रूरत नहीं होती. इंग्लिश में उसको लैंग्वेज एग्नोस्टिक करते हैं. तो ऐसी ही एक कहानी हमने बनाई है जो आप कोई भी भाषा में एंजॉय करो, आपको इमोशन वही परसीव होगा. एंड पूरी इंडिया इसको एंजॉय करेगी, पूरी वर्ल्ड इसको एंजॉय करेगी. यही हमारा अटेम्प्ट रहा है.
थँक्यू ज्योती मॅम अँड याचा अर्थ काय की कुणीतरी एकानं ते विजन दाखवणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही, महाराज लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी है. रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला मान दिलात, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकलं नाही. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा ॲन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला, कोविड आलं, झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणत असेल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं, तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेंनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. नाही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल.
संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक, तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम, ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे, परंतु प्रयत्न केले. बमन, बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ॲक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला नाही. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर, तेच हो, एवढं प्रेम का माहीत नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलं आहे, खरं म्हणजे काय ना, की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीममधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव. या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्यूम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केलेत. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्माजी ॲक्शनमध्ये आहेत, कधीही नाही, सदैव तयार. मॅड असम्बलाज अर्जुन इथं उभे आहेत. VFX उत्कृष्ट त्यांनी केलं आहे. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्यूम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरत असेल 8 डिपार्टमेंट कॉस्ट्यूम, सगळ्यांचं मी अत्यंत अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं, पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनिलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे, आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून
देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिनीला थँक्यू. रितेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल, मला सगळ्यांना लक्षात येत असेल, ती म्हणजे दिस इज नॉट येट अनदर फिल्म, दिस इज नॉट एनी बिझनेस, इट इज प्युअर हार्ट. या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येकानं आपलं घाम, आपलं रक्त, आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही ना काही अर्पण केलं आहे. सो दिस इज नॉट द सर्विस दे आर ऑफरिंग टू एनी वन, बट दिस इज प्युअर इमोशन. यानंतर ट्रेलर प्ले केला जाईल 2 वेळा आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. जियो स्टूडियोज प्रेजेंट्स अ मुंबई फिल्म कंपनी प्रोडक्शन राजा शिवाजी का ट्रेलर लॉन्च यहीं पे संपन्न होता है. मैं सभी आर्टिस्ट से रिक्वेस्ट करता हूँ, फोटो अपॉर्चुनिटी के लिए आप थोड़ा सा आगे आ जाइए ताकि सबको एक अच्छी फोटो मिल जाए. पीछे सॉरी, जहाँ है वैसे ही थोड़ा सा फॉर्मेशन में खड़े रहिए. सॉरी. जाएगा. आप सभी से रिक्वेस्ट है कि अपनी सीट्स आप ना छोड़ें. जियो स्टूडियोज प्रेजेंट्स मुंबई फिल्म कंपनी प्रोडक्शन राजा शिवाजी की संपूर्ण टीम कास्ट एंड क्रू आपके सामने है. ट्रेलर का 1 मई 2026 से ये फिल्म रिलीज होने वाली है महाराष्ट्र में और पूरे विश्व भर में. थैंक यू सो मच एवरीवन फॉर कमिंग. आपके लिए ये ट्रेलर वापस प्ले किया जाएगा. आप सभी से धन्यवाद. इसके बाद ये ट्रेलर आपको 2 बार दिखाया जाएगा. सभी से रिक्वेस्ट है अपनी सीट से ना उठें. Okay. There are few people that I want to thank Mushtaq and Nandita. Thank you for everything. Geo Marketing, Cham, Ayush, everyone, all my Charul and the entire assistant team. Thank you so much. तुमच्याशिवाय शक्य नव्हतं. आणि संदीप, thank you. आणि सगळ्यांचं धन्यवाद.
चलिए वापस एक बार देखते हैं राजा शिवाजी का ये ट्रेलर खास आपके लिए। मैं सभी से